सर हे सगळे झोपलेत. सर मी उठवते. तो हा करू. मी उठव. सॉरी सर आम्हाला नव्हतं माहिती हे ठीक आहे, हरकत नाही, काही हरकत नाही. डिपर बाळा, ये डिपर बाळा उठ. जपना जरा. अपर नाही रे, डिपर. डिपर बाळा उठ उठ. अरे गाढवा उठ ना. आई शपथ सर असताना मस्त शपथ आपण शाळेत झोपलो का नाही? शाळेत झोपला नाही तुम्ही, मी अख्खी शाळा घेऊन इथे आलोय. मूर्ख आहे तुम्ही. तिथे वाट बघते ना तुमची. पाऊस पडतोय पाऊस पडतोय. पाऊस. छत्री देऊ का? छत्री देऊ? पाऊस पडतोय. अरे सर तुम्ही आलात. तुम्ही कोण इकडे झोपत चालू. काय काय नाही सर ते इथे कसे आलात सर तुम्ही म्हणजे. काय नाही, चालत चालत आलो. वेळ जात नव्हता रे, रिकाम टेकडा. मला काही काम नाही, धंदा नाही. म्हटलं चला जरा फेरफटका मारायला जावं. बाहेर पडलो तर जसा रस्ता फुटेल तसं चालत राहिलो. म्हटलं बघूया चालता चालता कुठे जातोय. अचानक हे गॅरेज दिसलं आणि मला ना तुमची आठवण आली. म्हटलं अरे 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 माझे सगळे विद्यार्थी याच गॅरेजमध्ये काम करतात नाही का, खूप कामात असतील, जरा भेटून येऊया म्हणून आलो. नाही सर असं काय नाही आहे म्हणजे. काय तसंच आहे. अरे खरंच सांगतोय मी. आणि मी आलो तेव्हा बघितलं ना मी तुम्हाला, इतके कामामध्ये मग्न होतात की आपल्याला शाळेत जायचं असतं रात्रीच्या, हेही तुम्ही विसरून गेला. म्हणजे इतके तुम्ही कामात आता मग्न होतात की कोण आलंय गेलंय तुम्हाला कळलंच नाही रे. मग मी काय विचार केला की माझे विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीयेत, तर आपण शाळेला घेऊनच विद्यार्थ्यांना भेटायला जावं. आणि म्हणून मी सगळ्या शाळेला सगळ्यांना घेऊन इथे आलो. खरं तर बेंच टेबल फळा खडू सगळं घेऊन आलो होतो. सर बोलले नको कशाला एवढं करायचं. हा तेवढं नको. सर सॉरी सर, ते झोप लागले आम्हाला सर, चुकून आम्ही झोपून गेलो सर. हो सर. सर त्याचं काय झालं, सकाळी ना बरं वाटत नव्हतं. होय. मग ना जरा आराम केला, मग उठलो. मग उठल्यावर जरा बरं वाटायला लागलं. मग वाटलं पुन्हा आराम करावा आणि मग त्यात डोळाच लागला, मग झोपून गेलो. नाही, विषय असा होता, मित्राची पार्टी होती. मग ते समोसा आणला होता, मग घरी समोसा होत सर. झोप लागली सर आम्हाला. असे केवढे समोसे खाल्ले रे तू? वा वा शिवानी, बघितलंस इतके समोसे खाल्ले की समोसे चढले त्यांना. सर खरंच सॉरी, आम्ही काय मुद्दाम नव्हते केलेले हे. अरे ठीक आहे, समोसे खाल्लेत ना, मग काय झालं त्यात, काय हरकत नाही. सर खरंच सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं, या सगळ्यांना इथे यावं लागलं. सॉरी बायलो. सॉरी हा, सॉरी बायलो. सॉरी काय? किती वेळ वाया गेला? ती ओरडते. एक काम करूया, त्यापेक्षा आपण आहे ना खांद्यावर बसवूया आणि घेऊन जाऊया. मी याला घेतो. हे तो बोटावर पण राहील, खांद्यावर कशाला. झालं म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळ वाया जाणार. मग सर आज सुट्टी? हा सुट्टी. नाही, सुट्टी नाही. आज एक वेगळा विचार केलाय मी. आज आपण आपली शाळा इथेच भरवूया, या गॅरेजमध्ये. इथं कसं काय? सर हे गॅरेज आहे. अरे यार, अगे नुसतं गॅरेज नाहीये, या गॅरेज मध्ये काम करणाऱ्या मुलांचं एक घर सुद्धा आहे. हो हो सर, म्हणजे आम्ही दिवस रात्र इथे राहिलोय, काम केलंय, अभ्यास पण केलाय रॉकीने आमच्या. तर घरासारखंच आहे आमच्या. हो. मग हे जर तुमचं घर होऊ शकतं, ही शाळा का नाही होऊ शकत? आपण इथेच शाळा भरतो. अरे काय काय तुम्हाला सांगतो, काय काय शिक्षक मुद्दामहून विद्यार्थ्यांना असे निसर्गाच्या ठिकाणी घेऊन जातात
आणि निसर्गाच्या सानिध्यात शिकवतात मग गॅरेज मध्ये का नाही? सर मला काय वाटतं की आपण पण असंच नाही नाही असं नाही करायचं. आपण इथेच शाळा आज शिकू. हा आता तुम्हाला एक सांगतो, जसं इथे जागा मिळेल तसं बसून घ्या बघू. चला आपण एक गमतीदार गोष्ट शिकवतो मी तुम्हाला आज. मला सांगा, आता हे गॅरेज आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता या गॅरेज मध्ये अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत, लपलेल्या आहेत, त्या कोणत्या ते सांगा बघू. हो सर, या गॅरेजचा काना कोपरा आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आमच्या पासून तरी इथं काहीच दडलेलं नाही. हा पॉइंट आहे. हा कुठे पण घुसू शकतो ना. म्हणूनच सर. हे बरोबर आहे. सामोसे याचे जिरलेत असं नाही, मला वेगळं म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की या गॅरेज मध्ये आपल्याला डोळ्याला दिसतं, ते तुलाही माहिती आहे कुठं काय ठेवलंय ते. अशा काही गोष्टी आहेत ज्या डोळ्याला दिसत नाहीत पण त्या आहेत, त्या दडलेल्या आहेत, त्या लपलेल्या आहेत. अशी अशी कुठली गोष्ट आहे? बरोबर, मी दाखवतो तुम्हाला. सॉरी सर, चुकलं सर. सर गाडा गाडा. सर आराम. 0 डिग्री देणार वाटतं सर आज. हे चाक आहे, हा हो. हे चौकोनी आहे. नाही सर, गोल आहे, गोल गोल. नाही सर बोलत असतील चौकोनी तर भाई चौकोनी असू शकतो. नाही बाबा, गोल आहे. गोल आहे. हे चौकोनी आहे. चौकोनी तर गोल आहे. सर गोल आहे. हा गोल काय म्हणजे? गोल आहे सर. मग गोलच काय? चौकोनी का नाहीये? त्रिकोणी का नाहीये? गोल काय? त्रिकोणी कसं असेल? समोसा त्रिकोणी होता आमचा. मांजरेकर, हा. मांजा मांजरेकर काय नाव आहे? आवडतं जरा. ते ते. मांजा आणि आपण पतंग, तो पतंग चौकोनी असतो, हे गोल आहे. मग हे गोल काय आहे? हे चाक आहे ना. चाक आहे, तेच गोल काय आहे? हा एक हे बघा सर, आता चाक म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतो? काय आहे ते सांग. गोल येतो. चाक म्हटलं की गोल येतो, म्हणून चाक गोल आहे, म्हणून चाक गोल बनवलं असं. हा बघ. मला काय हे ऐका ना, मला आधी काय वाटायचं की ह्याचं ना मांजरेकरचं फक्त नागरिक शास्त्रच कच्चं आहे, पण तसं नाहीये. त्याचं संपूर्ण मडकच कच्चं आहे. आणि 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 गंमत सांगू का, मडकं पण गोलच असतं. शिवानी, तुला माहित असेल ना? म्हणजे सर काय म्हणजे माहित नाही, पण ते आधीपासूनच गोल बनवलं असेल म्हणून तसं असेल. ठीक आहे, जाऊ दे, मी सांगेन ते. पण आता एक सांगा, तुम्ही सगळे मेकॅनिक आहात, ते गाड्या येतात इथे, या सगळ्या गाड्या फक्त पेट्रोल आणि डिझेलवरच का चालतात? दुसऱ्या कुठल्या द्रव्यावर का नाही चालत? म्हणजे गोडं तेल टाकलं तर का नाही चालत, किंवा पाणी टाकलं तर का नाही चालत? सर एवढा विचार नसतो करायचा. तिकडे पेट्रोल पंपवर जायचं, पेट्रोल टाकायचं आणि गाडी घेऊन सुसाट निघायचं. तोच, हे पेट्रोल आणि डिझेलवर का चालतं याचा विचार करण्यासाठीच शाळेत यायचं. पण आम्हाला खरंच माहिती नाही. हे जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही शाळेमध्ये कशाला आलो असतो? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता त्यासाठीच तुम्ही आलायत ना. आता मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. बरं, आता मला एक सांगशील की आपण शाळेमध्ये जे काही शिकतो, जे काही विषय शिकतो, त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? हो हाय ना. हाय ना सर. अव हे बघा, आपण हे जेवढे विषय शिकतोय ना, ते जर विषय आपण शिकले नाही तर ह्यांच्यासारखा गॅरेज मध्ये काम करावं लागेल. शांत राहा. हा, काय तू काय बोलतोय? सर मला काय वाटतं की भौगोलिक असं काही असू शकतं का?
हे बघ, भौगोलिक म्हणजे काय आहे? सरांना विचारलं ना सर उत्तर देतील. आपण नंतर चर्चा करू त्याच्यावर. आपापसात नको आपापसात. मी सांगतो. हा, बोल. आता आमची मैत्री होऊन बरेच दिवस झाले. मी खूप दिवस झाले या गॅरेजवर येतोय. तर मला नाही वाटत की गॅरेजचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे. म्हणजे माझ्या पाण्यात नाही आला. मला एक सांग, ज्याला या मेकॅनिझम मधलं काही कळत नाही, गाडीमधलं काही कळत नाही, असा एक नवीन होतकरू मुलगा इथे आला, तर त्याला तुम्ही गाडीचं मेकॅनिझम शिकवता ना? कुठे शिकवता? या गॅरेजमध्ये? हो म्हणजे इथे शिकतो ना तो? हो म्हणजे शिक्षणाचा आणि गॅरेजचा संबंध आहे ना? आहे ना मग सर. कळलं का मांजा? तिला कळलं का? काय मांजा? आपण आयुष्यात जे काही जिथे शिकतो ती आपली शाळा असते. शाळा कुठे असावी याचा काही जागेचा काही संबंध नसतो, इच्छाशक्तीशी त्याचा संबंध आहे. तुमची सगळी इच्छाशक्ती आहे म्हणून तुम्ही पटकन झोपलेले उठलात आणि शिकायला बसलात. येस सर. तुम्ही बघितलं का शाळा आहे का, गॅरेज आहे का, आणि मंदिर आहे का, आणि काय आहे ते नाही बघितलं. शिकताय ना? शिवानी, तू या गॅरेज मध्ये शिकलीस ना? हो हा म्हणजे लहानपणी पप्पा शिकवायचे मला सगळं. पण सर, ह्याचा आपल्या अभ्यासाशी काय संबंध आहे? आहे ना. आता आपण आज चाकाबद्दल बोलतोय की नाही? चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीला एक वेग मिळाला. त्या चाकामुळे काय काय महत्वाचं सुरू झालं माहिती? दळणवळण सुरू. हो सर. दळण चाकावर कसं करणार सर? दळण म्हणजे ते आपण गहू तांदूळ घेऊन जातो ना दळण टाकायला, ते नाही दळण. दळणवळण. मग दळणवळण म्हणजे एखादी वस्तू इथून तिथे घेऊन जाणं, तिथून इथे आणणं, ने आण करणं, वस्तूंची, माणसांची, पशूंची, पक्ष्यांची ने आण करणं म्हणजे दळणवळण. आता तू इथून चाकामुळं शाळेमध्ये येतोस ना, त्या चाकामुळं गाडी आली, गाडीमुळं प्रवास आला, प्रवासामुळं काय घडलं? फिरायला मिळतं बाई. नाही नाही, फिरायला मिळालं बरोबर आहे, पण नुसतं फिरायला मिळालं का? नाही. प्रवास सुरू झाला आणि इथून खऱ्या अर्थाने माणसाच्या प्रगतीला वेग आला. माणसं जगभर इकडून तिकडे जाऊ लागली. नुसती माणसं नाही जाऊ लागली, एकमेकांची संस्कृती इथून तिथे, तिथून इथे यायला लागली. एकमेकांना एकमेकांची संस्कृती कळायला लागली. स्थलांतरित व्हायला लागली माणसं. व्यापार सुरू झाले, दळणवळण सुरू झालं, एकमेकांमध्ये संबंध प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली. किती गोष्टी घडल्या आहेत. तेव्हा चाक हा इतिहासामधला एक चमत्कार. आता चाक आलं, चाकामुळे गाडी आली. आता गाडी आहे, गाडीतून कुठे जायचं हे तुम्हाला कसं कळतं? सर कट्टा टाकायचा, असं मित्रांना बोलवायचं, कट्ट्यावर एकदम डीप मध्ये डिस्कशन करायचं आणि ते दळण वळण करत गोव्याला जायचं. आम्ही गोव्यालाच जातो भाई. गोव्याला आपली सेटिंग असं नाही आहे, असं नाही. एखाद्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला जर जायचंय तर ते कसं जायचं, कुठं जायचं ते कसं कळणार आपल्याला? बरं, तुमच्याकडे कोणा मोबाईल आहे? हे घ्या सर, हे घ्या. ओपन केलं. हा भूगोल आहे, बरोबर ना? सगळे देश सगळे दिसते बघा, भूगोल आहे ना. आता तुम्हाला कुठे, तू कुठे कुडाळला राहतोस, आता कुडाळला आपल्याला जायचंय. आणि जर आपण ह्याच्यामध्ये लिहिलं कुडाळ, तुझ्या घराचा पत्ता टाकला, हो तर हे आपल्याला भूगोल आपल्याला शिकवतो. गाडीत बसून कसं जायचं कुडाळला. कोल्हापूर कुठे आहे, तुळजापूर कुठे आहे, नागपूर कुठे आहे, हे सगळं आपल्याला भूगोलामुळे कळतं. आणि हा भूगोल आपण कुठे शिकलो? शाळेमध्ये. त्याचा इथे उपयोग झाला गॅरेजमध्ये. म्हणजे एखादी गाडी तुम्ही एखाद्या कस्टमरची गाडी बरोबर केली तर तुम्ही ती गाडी तो म्हणाला घरी पाठवा, डिलिव्हरी द्या, तुम्ही कशी जाता ते हे लावता ना. सगळ्यात महत्वाचं त्यामुळे भूगोल महत्वाचा आहे. त्यामुळे सगळे विषय जे आहेत ना शाळेमध्ये जे आपण शिकवतो ना, त्याचा असा रोजच्या जीवनामध्ये सतत आपल्याला उपयोग होत असतो. सर
अहो सर ते ना त्या गाडीच्या त्या नळीतून ना काहीतरी पडतंय हो. बस 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 काय काय आहे ते ऑइल ऑइल पडते बरोबर आहे ते. मला एक सांग, आता हे पाईपात हे जरा मोबाईल पाईपातनं जे ऑइल पडतंय, हा सर. आता हा पाईप आहे, त्या पाईपातनं ऑइल असं वर का नाही जात, खाली का पडतं? खाली ते का का ते का न्यूटननी वर फळ टाकलं ते खाली आलं, त्या पाईपातलं ऑइल खाली आलं. जे जे वर फेकतो ते खाली येतं, म्हणजे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण कुठे शिकलो आपण? सायन्स मध्ये. विज्ञान कुठे शिकतो? शाळेमध्ये. जे तुम्ही येता ना रात्रीच्या शाळेमध्ये, तिथे विज्ञानाचा विषय आहे. सर हे काय भारी हो, हा विचारच केला नव्हता. कसा विचार करायचा? आता हे बघा, दळणवळण बघा. आता हे बघा, पण आणखीन एक गंमत दाखवतो. हा तर मग कोणतं पाहिजे सर तुमच्या गँगचं नाव काय? हे पाणी आहे. हे पाण्याने काय करतो तुम्ही? सर काय ते गिरायक येतात ते सांगतात काय लूज आहे, आपण मग लगेच टाईट करून टाकतो. अरे गिरायक नाही रे, गिरायकाला पाना लावतोस का तू? गिरायक जी गाडी घेऊन येतो त्या गाडीचा एखादा नटबोल्ट उघडायला पाना वापरतोस. आता एखादा 12 इंचाचा नट किंवा 2 इंचाचा नट असेल किंवा 10 इंचाचा असेल, सेंटीमीटर मिलीमीटर जे काय असेल ते, तर ते बघितल्यावर तुम्हाला कळतं ना की कुठला नट उघडायला कुठला पाना वापरायचा. म्हणजे मिलीमीटर, सेंटीमीटर. ते मिलीमीटर सेंटीमीटर तुम्ही कुठे शिकता? कुठल्या विषयामध्ये? गणित. गणितामुळे तुम्हाला मोजता आलं, म्हणजे गणित विषय कुठे शिकवला गेला? शाळेमध्ये. त्याचा वापर कुठे झाला? म्हणजे गणित हा गॅरेजचा राजा आहे. म्हणजे सर आम्हाला गणित येतं? सारखा प्रश्न काय विचारता रे? सर काय सांगतात ते ऐका ना आधी. थांबा रे, थांबा. हे जरा हे ठेवा आधी. तो जॅक आण. तिकडेच लावा का? हा हे काय हा तो बरोबर. जॅक आण दाखवतो तुम्हाला. हा जॅक ठेव इथे. आता हा जॅक आहे बरोबर आहे. हा 2 सेंटीमीटरने आपण उंच केला, वाढवला, तर काय होणार? बेल्ट सटकणार आणि गाडी खाली उतरणार, आहे की नाही? सर म्हणजे गॅरेज मध्ये चुका केल्या तर गणिताची मारामारी होते काय? ऑफकोर्स. गणिताला पायथागोरसला हलक्यात घेऊ नका. हो सर. ब्रेक आणि ब्रेक. सर माझा ना हे ब्रेक आणि ते ब्रेक मध्ये ना नेहमी घोळ होतोय बघा. काय नाही, ती भाषेची गंमत आहे. आता मी तुला सांगतो. आता बघ, आपण गाडीमध्ये बसतो आणि काहीतरी मध्ये आलं तर ब्रेक दाबतो. समजा काहीतरी मध्ये आलं आणि ब्रेक दाबला नाही तर गाडी जाऊन आपटते. मग काय होतं? गाडी ब्रेक होते आणि गाडीत बसलेली शीला ब्रेक होते. तर शिक्षणाचा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोग होतो. कुठेही. मग तू ऍक्टिंग करायला जाशील तिथे उपयोग होतो, तू जिथे कुठे घरकामं करतेस तिथे उपयोग होतो, तू पायलट तिथे उपयोग होणार, तुम्ही गॅरेजमध्ये उपयोग, जिथे जिथे जाता तिथे तिथे गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान सगळ्या विषयांचा उपयोग होणारच. आणि तुम्हाला ज्या आयुष्यात तुमचं जे ध्येय आहे, परवा आपण स्वप्न डोळे बंद करून पाहिलं, ते स्वप्न जर साकार करायचं असेल तर तुमच्या आयुष्याच्या या गाडीला शिक्षणाचं इंजिन लावलं पाहिजे. शिक्षणाचं इंजिन जर लावलं, त्यासाठी रोज शाळेमध्ये आला, शिकला, तर तुमची गाडी अशी 60 वेगाने जाईल की तुझं हॉटेल उभं राहील. खरंच सर, तुम्ही आज पुन्हा एकदा आम्हाला का शिकावं, का शिकायला पाहिजे, किती गरजेचं आहे हे शिकव. हो सर. अगे नाही ग वेडे, मी खरं सांगू तुला, मी नाही तुम्हाला शिकवत, तुम्ही मला शिकवत असता. शिक्षण कोणी एक माणूस दुसऱ्या माणसाला देत नाही, दोघंही एकमेकाला देत असतात.
हे आयुष्य प्रत्येक क्षण आपल्याला शिकवत असतं. ते शिकणं महत्वाचं आहे. एखाद्याने कान बंदच करून घेतलं, काही शिकायचंच नाही असं ठरवलं, तर मग त्यांच्या आयुष्यात काहीच घडणार नाही. काय ग संपदा. जेवायचं झालंय सगळं, वाढायला घेऊ का? हो मला खूप भूक लागली. कीर्ती थांब जरा, शिवा येते ती आली की आपण सगळे एकत्रच येऊ. काय अर्थ आहे आई याला? कीर्ती, किती दिवस झाले आपण सगळे एकत्र जेवायलाच बसलो नाही. एकतर आशू असतो, नाहीतर मग शिवा असते. दोघे एकत्र नसतातच. थांबलो थोडा वेळ तर काय हरकत आहे. हो ना, बरोबर आहे. आणि सगळे एकत्र जेवायला असले की बरं वाटतं. काकू पण तुला आठवण येत असेल ना काकाजी? हे काय आता मध्येच लाजतेस काय? अगं काही मुलं काही हो असं काय, खरंच तसं असेल तर सांग ना, आम्ही काही म्हणणार नाहीये. काही तू पण नाही म्हणजे आईला पण येते की भाऊंची आठवण, भाऊ नसले की. वा वा, हे काय गाडी माझ्यावर घसरली आता. तुम्ही सगळे बोलत बसा, मी ताटाची तयारी करते. अरे काय सगळे एकत्र आज आज सगळे एकत्र कारण तुझ्यासाठी थांबलोय जेवायला. अरे कशाला सीताई भाऊ, अहो उशीर झालाय केवढा, जेवून घ्यायचा ना तुम्ही. रोजच्या पंक्तीला आम्ही असतोच, पण शिवा तू आणि आशू एकत्र कधीच नसतात. म्हणून म्हटलं आज सगळे एकत्र जेवूया, म्हणून थांबलो होतो. आणि त्यामुळे आज तुझ्या आवडीचा स्वयंपाकही केलाय. पिठलं भाकरी आणि तुझ्या आवडीचा ठेचा सुद्धा. अरे बाप, पण अहो एवढं कशाला करायचं. अगं चालतं का एक दिवस. खरंय, आपल्याला एकत्र काही वेळच मिळत नाही. आज मिळालं तर मला खरंच खूप छान वाटतंय. चला चला, पोटात कावळे ओरडायला लागले. चला हो हो चला ना, आता सगळे जेवायला जाऊया. नाही लाडकी सून आली ना तुमची, आता जीवात जीव आला असेल आणि भूक पण लागली असेल. एक शिवा आणि आशू सोडलं तर या घरात माणसंच नाहीयेत. त्यांच्याशिवाय कुणाचंच भान आलत नाही घरात. मगाशी कुणाच्या पोटात कावळे ओरडत नव्हते, आता अचानक ओरडायला लागले. कीर्ती, काय बोलतेस तू हे? काय चुकीचं बोलत नाहीये मी भाऊ. मला ना हल्ली एक प्रश्न पडतो, मी नक्की या घरची मुलगी आहे की नाही कळत नाही मला. माझा नवरा घराच्या बाहेर गेलाय, कुणाला काही फरक पडत नाही. मी एकटी आहे, मला काय वाटत असेल कुणी विचार नाही करत माझा. कीर्ती बास, उगाच गोंधळ नको घालूस. गोंधळ? मी गोंधळ घालते? आशूने एवढ्या चुका केल्या त्याला तुम्ही माफ करता. आता तर संपदाचं लग्न लावून द्यायला निघालात. माझ्या संसाराचा कुणी विचारच करत नाही. ए ताई, मला कशाला मध्ये घेते? संपदा एक मिनिट थांब. कीर्ती, काय आहे हे? बघ, मुळात संपदाच्या विषयाशी या गोष्टीचा काहीही संबंध नाहीये. आणि राहिली गोष्ट आशूच्या चुकांचा, तर त्याच्या हातून चुका झाल्या असतील. सुहासच्या हातून चुका नाही झाल्या, अमानुष कृत्य झालेली आहेत. त्यामुळे त्याला आम्ही माफ करू अशी अपेक्षा करू नकोस तू. आणि कीर्तीताई, हे बघा, सुहास भाऊजी आता या घरात येणार नाहीत, हे फायनल झालंय ना. आता जे आहे ते आहे. मग मी काय करणं अपेक्षित आहे? मला ना आता या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आणि तुम्ही कुणीच माझा विचार करत नाहीयेत ना, ह्याचा त्रास जास्त होतोय मला. कीर्ती, आपण तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलतोय, पण तू तर तो विषय उडूनच लावतेस. आम्ही तुझा विचार करत नाही असं नाहीये. हे बघ, सुहासचा विषय संपलाय. निर्णय तुझ्या हातात आहे. जर का तू होकार दिलास तर आपण पुढे जाऊ. बोल, देतेस होकार? बोल, काय म्हणणं तुझं याच्यावर? भाऊ, दुसऱ्या लग्नाचा विचार करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी विचार करून सांगेन तुम्हाला.
कीर्ती अगं आपण शांतपणे हे सगळं बोललो असतो ना, तू आत्ता ह्या वेळेला असा एवढा गोंधळ कशाला अगं? काकू गोंधळ घातल्याशिवाय कळतं का तुम्हाला कुणाला? कीर्ती बास आता, शांत हो. चला आपण सगळे जेवायला जाऊ. चल. जेवा तुम्हीच. पिठलं भाकरी नाही खायची मला. माझं मी करेन ऑर्डर. अगं कीर्ती ह्याला काय अर्थ आहे? कठीण. जाऊ दे चला. चला आपण सगळे जेवू. चला. चला. आज काय हे गृहपाठ? कोण आहे? कुठून आला असेल इथे? काय करू याचं आता? हा घरमालक ना फक्त भाडं घेतो, स्वच्छतेची बॉम्ब आहे सगळी. काय करू? लाईट लावते. बाहेर जा, बाहेर जा. जात का नाहीये नीला? काय फालतू रूम आहे ही. रूम काय अख्खी वस्ती फालतू आहे. जा ना, जा. रात्रभर असं बसून राहावं लागतंय की काय? काय हो, आज अचानक अल्बम काढून बसलात? काही नाही, असंच. सीता किती लहान होती ना मुलं. हो ना, असं वाटतं आत्ता लहान होती, लगेच मोठी कशी झाली. तुला आठवतंय मी दोघांना शाळेत सोडायला जायचो. नेमकी जायच्या वेळेला कीर्ती रडायची. आणि शाळेनंतर खाऊ खायचं म्हटलं की खुश व्हायची. आम्हीच दाखवलं की लगेच एका पायावर तयार व्हायची. आपली चूक झाली का हो? आपण केली की तिने केली चूक? माहित नाही. म्हणजे मगाशी मी तिच्यासमोर म्हणाले निर्णय तुझा आहे आणि तिला शांत केलं, पण आपली जबाबदारी आहे ना. आणि ती स्वीकारायला आपण तयार होतो. तिने सुहासला डिव्होर्स देऊन जर दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर अगदीच पुढाकार घेऊन करू आपण सगळं. पण मागच्या वेळेला आपलं म्हणणं तिने उडवून लावलं. आताही तिने काही वेगळं नाही केलंय. तिच्या म्हणण्यावरूनच मी सुहासला नोकरीवर ठेवलं. नंतर लग्नाची घाई करायला लागली, तरीही मी 1 वर्ष वाट पाहिली. तेव्हा ऐकलं नाही तिने आपलं. मग लग्न लावून दिलं. पण नंतर तर वाटेल तसं वागत गेली. हे सगळं खरं आहे, पण जाऊ दे ना आता. ती विचार करते तर आपण पण जरा मागे लागूया. आपलीच मुलगी आहे ना. ठीक आहे, तसं तर तसं. तिने आपली चूक सुधारावी एवढंच वाटतं मला. ठीक तर आहे, कुठे ठेवू म्हणजे त्याला दिसेल छान. ठेवू नाही दिसेल. नको यार, इथे नको यार, हे सगळं चुकीचं दिसतंय. ठेवू. ते पण नाही चांगलं दिसत यार. ते ठेवते. येऊ नको. शिवा, अगं वेडी झालीस, काय करतेस? थांब थांब 1 मिनिट. अरे काय काय झालंय का शिवा? हा ये. काय काय करतेस? काय नाही, तू
रूम बघ ना अख्खी. रूम बघ मग आवरलेस मी बोलत काय आवरलं तर आहे पण बघ. काय हे काय लव्ह लेटर आहे पहिला. कमाल यार शिवा, काय तू सिक्सरच मारली यार आज. हा आणि इंग्लिश मध्ये लिहिलंय. मग बात आहे भाई साहब. वाचू का? वाच ना. डिअर आशुतोष देसाई, हॅलो, आय वॉन्ट टू शेअर सम थिंग्स विथ यू दॅट आय लव्ह अबाउट यू. आशू, you love me the same way you love your mother. You respect everyone. You never lie to me. Ashu, you don't have to prove that you love me. It shows. Very few husbands do what you have done for me. Oh. I'm proud to be your wife. Always stand by my side like this. Ashu, I'm incomplete without you. Thank you for everything. I love you forever. जमलंय मला. फार छान लिहिलंयस यार, फार छान लिहिलंयस. खूप सुंदर लिहिलंयस खरंच. आणि अक्षरही काय सुंदर काढलेस तू. भाई साहब, आता तर ना, आता याचं रिटर्न गिफ्ट मिळायला पाहिजे ना तुला. बाबा नाही, तुला माहिती आहे ना मागच्या रिटर्न गिफ्टने ते तू दिलं होतं तेव्हा किती प्रॉब्लेम झाले होते. पण ते सगळं सॉल्व्ह झालं होतं ना. कोणालाच काही वाटलं नव्हतं. सो ते वर्थ आहे असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नाही, नको, नाही, नाही, नाही. गुड मॉर्निंग शिवा. अरे गुड मॉर्निंग सीताई. शिवा, हा, तुझं अक्षर किती छान सुधारलंय ग. आणि ग्रामर मध्ये सुद्धा चुका कमी आहेत. व्हेरी गुड, छान प्रगती आहे. म्हणजे काय बोलताय कळलं नाही. अगं आशूने मला लेटर दाखवलं. इंग्रजीत काय सुंदर लेटर लिहिलेस तू. आणि अक्षर सुद्धा आधीपेक्षा छान. आशूने तुम्हाला लेटर दाखवलं? हो, म्हणून तर सांगते ना. पण फक्त ना तुझं ग्रामर थोडं इम्प्रूव्ह होऊ शकतं. म्हणजे बघ, तू लिहिलं होतंस आय वॉन्ट, त्याऐवजी आय वॉन्टेड टू शेअर समथिंग दॅट आय लव्ह अबाउट यू असं लिहायला हवं होतं. पण काही हरकत नाही, ठीक आहे. आशूने का दाखवलं तुम्हाला? मी अगं ठीक आहे ना, त्यामुळे सुधारणेला स्कोप आहे हे तर कळलं ना. हा, पण बाकीचं पण कळलं ना. अगं ठीक आहे ना. हे बघ, आता पुन्हा तू लेटर लिहिशील ना, तेव्हा तू इंग्लिशमध्येच लिही. आणि त्याच्यामध्ये असं लिही, मी काय केलं? थांब शिवा. तू इकडे कशाला गेला? छत्तर, तू इकडे आहे रे. काय? तू असं का केलं? हे मी काय केलंय? मी काही नाही केलं. तू सीताईला ते मी तुला दिलेलं लेटर कशाला दाखवलं? अरे मी दाखवलं. एवढं छान लेटर लिहिलं होतं म्हणून दाखवलं. अरे पागल माणूस, काय? तिला द्यायचं असेल तर मग मी दुसरं लिहून दिलं असतं ना. तू कशाला केलं? बस तू दुसरं लेटर लिहिलं असतंस तर काय उपयोग होता? हे दाखवून किती मजा आली. पण तुला मी नाही सोडत. नाही सोडायचं काय? ऐक तू इकडे नाही, टाइम प्लीज वगैरे काय नाही. यार बस जमलं वगैरे काय नाही. तू इकडे ये. बस. नाही, मी तुला आता शिवा, सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. तुला कळते का सीताईचं? पण मला किती ऑकवर्ड झाले मी. कोण काय ते आता मजा आली. मला मजा आली तुला? मजा आली? मजा आली. बस ऐक. बस शिवा. नाही, मी तुला सोडणार नाही. तुला तर आशू, तुला ना मी बघून घेते. तुला टॉवेलच देत नाही बघ मी. आहे आतमध्ये. आई, अगं मी एकटी जाऊन आले असते ना देवळात. त्यानिमित्ताने सगळ्यांचंच दर्शन होईल ना, म्हणून म्हटलं मी यांना विचारते. काय 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 आहे विशेष? अहो काय नाही, ही उर्मिला देवळात निघाली होती. हो का? आपण अरे आज काय विशेष? भाऊ, अहो रॉकी पास व्हावा ना इंटरव्ह्यूत, म्हणून मी देवाला नवस केला होता.
आणि आता सगळं छान झालंय तर नवस फेडून येईन असं म्हणते. अरे वा, चांगली गोष्ट आहे की मग. तर मी हिला काय म्हणाले, आपण सगळेच जाऊया ना, त्या निमित्ताने सगळ्यांचंच दर्शन होईल. वा, चांगली गोष्ट आहे, सगळेच जाऊया आपण. गुड मॉर्निंग बाळा. Good morning, बरं good झालं morning. वेळ आला सगळी. मला सांग, असं तुझं शेड्यूल कसं आहे, थोडा वेळ काढू शकतोस? हो, काढू शकतो की. नाही नाही, माझ्याकडे आयडिया आहे. म्हणजे आपण सगळेच जाऊया, नवसही फेडू आणि ह्या दोघांच्या साखरपुड्याची तारीख काढूया गुरुजींना सांगून. हो, खरंच खूप चांगली कल्पना आहे. हो ना, म्हणजे दोन्ही कामं एकत्र होतील. हे पण काकाचं काय तो आशू, अरे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं ना, तेव्हा ते म्हणालेच होते की तुम्ही एंगेजमेंटची तारीख काढून घ्या, पण आता भाऊच म्हणाले म्हटल्यावर उत्तम. आपण सगळे जातोय. मी कीर्तीला तयार व्हायला सांगते. हो हो हो, मी काही बोलू का? बोला ना. बोला बोला. मलाही खूप दिवसापासून मंदिरात जायची इच्छा होती. मी आले तर चालेल का तुमच्या बरोबर? हा, येऊ दे ना, काय हरकत आहे, नाही का? नाहीतरी तुम्ही घरी बसून काय करणार? या या. हा, चला मग तुम्ही चहा प्या, मी तयारी करते. हो हो हो. मी सुद्धा नाश्त्याचं बघते. आठवा लवकर. सर, तुमचं आजचं शेड्यूल सांगू का? नको, मला एक काम कर, शेअर कर, मी नंतर बघेल. काही झालंय का सर? मला सांग दिव्या, अगं असं कोणी वागतं का आपल्या बॉसशी? हा, सॉरी सर, पण काय झालं? मी एवढं काळजीपोटी तुला घरापर्यंत सोडायला आलो आणि तू साधं घराच्या आत घेतलं नाही मला. आणि कोण तो नंतर मुलगा आला, मग तू मला घरात बोलवू लागली. मला किती ऑकवर्ड झालं ग, नाही आवडलं मला ते. आय रिअली डोंट लाईक. मला सांग, मी एवढं आउट ऑफ द वे जाऊन तुझी मदत करतोय, मग तूही थोडं तसं वागायला हवं होतं ना. हा, हे दिव्या, हे तू रडू नकोस. बस ना, बस बस, प्लीज प्लीज, बस बस, रडणं थांबव. नाही घे, पाणी, रडू नको, शांत बस. अगं ऐक ऐक दिव्या, ऐक. अगं मी तुला रागवत नव्हतो ग, आता आपण मित्रमैत्रीण आहोत ना म्हणून. ओके, चिल, आय एम सॉरी. ठीक आहे? नाही सर, तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका. मी तुमच्यामुळे रडत नाहीये. हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे होतंय. तो सतत माझ्यावर नजर ठेवून असतो. काल तो मुलगा आला होता ना छोटा, तो पण माझ्या नवऱ्याच्या गॅरेजवर काम करतो. त्यांनी अशी माणसं लावून ठेवली आहेत माझ्या मागे. मी कुठे जाते, काय करते, कुठे राहते, या सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष असतं सर. दिस इज टू मच यार. तो साधा माणूस नाहीये, म्हणून मला सावध राहावं लागतं. मला सांग दिव्या, तू इंडिपेंडंट आहेस, एवढी हुशार आहे, पण घाबरतेस का त्याला तू? हो सर, मी एकटी काय करणार आहे? अगं काय करणार म्हणजे काय? केस टाक त्याच्यावर, ॲल्युमिनी माग त्याला. हक्क आहे तुझा तो. नाही, मला भीती वाटते. त्याने आजवर इतकं सगळं केलंय, तो काहीही करू शकतो. अगं भीती वाटण्याचं काय कारण आहे? मी देतो तुला वकील, तू घाबरू नकोस, कळलं? खरंच सर, तुम्ही एवढं करणार माझ्यासाठी? ऑब्व्हियसली करेन मी तुझ्यासाठी, पण तू रडायचं नाही आधी. आणि हे बघ, मी सांगितलंय तुला, तुला जर काहीही प्रॉब्लेम असला तर मला सांगायचं, मी आहे ना तुझ्यासाठी. आता मीही बघतेच त्याला. सर, तुम्ही आहात म्हणून मी हे सगळं करू शकणार आहे. थँक्यू सो मच. ये गौरमीला. नाही, थांबतो आम्ही. या तुम्ही. वा 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 देवा. अगं शांता मावशी, वर जाऊन नमस्कार करायचा आहे की, तर झालं. अगं, देवाला नमस्कार करण्याआधी कळसाला करावा. आणि इथं ना आल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय का इथंच माझा देव भेटला असं वाटायला लागलंय मला. चला या. चल. डंबो, सॉरी भाऊ, माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मी खूप ठिकाणी काम मागितलं, पण कोणी काम सुद्धा देईना.
पैसेही नव्हते आणि जगण्यासाठी म्हणून हे करावं लागतंय. माझ्याच कर्माची फळं आहेत, बाकी काही. तुम्ही इथे थांबू नका, दर्शनाला जा. लोकांनी बघितलं तर लोक काय विचार करतील ना. देसाईंचा जावई असा भीक मागतोय त्यांच्या समोरच. तुम्ही जा प्लीज. आणि सॉरी, म्हणजे मी इथे आलोच नसतो. मला जर माहिती असतं की तुम्ही इकडे येणार आहात तर माझ्यासाठी हीच जागा योग्य आहे. तुम्ही लक्ष नका देऊ. आधीच माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालंय, तर आणखीन नको व्हायला. तू ठीक आहेस ना? जाऊ दे. नाही, मला त्याला असं बघवत नाहीये. मला काही बोलायची पण इच्छा नाही. प्लीज चल. आज इथेच सोडते तुला, पण ज्या दिवशी तू आशूच्या आणि माझ्या फॅमिलीच्या जवळ येशील त्या दिवशी तुला कोणीच वाचवू शकणार नाही.